हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं दीपाली मराठी ब्लॉग 369 चॅनलवर। तर हा आता माझा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेचा, पण काही कारणामुळे माझा व्हिडिओ अपलोड केला गेला नाही आणि मी व्हिडिओ काढून ठेवला होता, पण माझं काहीच झालेलं नाही त्या दिवशी, सॉरी। आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। लेट झालेला आहे पण तरी पण देत आहे शुभेच्छा। तर असं आता हे बाहेरचं अंगण झाडून काढत होतं, कारण दारामध्ये कुत्रे हे सगळे पाय आणतात, सगळे नालीतले पाय, त्याच्यामुळं नेहमी झाडून काढावं लागते। कारण आता गेट लावलं किती वेळा काही टेन्शन राहणार नाही, गेट नसल्यामुळे आता असा प्रॉब्लेम होणारच झाला। तर मग नंतर मी झाडून काढल्यानंतर पण आता आमचं काम सुरू होणारच आहे 1-2 दिवसामध्ये। तर आता मी याच्यानंतर झाडून काढल्यानंतर आता हे वायपरनं पाणी पूर्णपणे स्वच्छ करून घेत आहे, कारण जागा ही चोपडी आहे, तर कोणाचाही पाय घसरू शकते। त्याच्यामुळं मला हे नेहमी झाडून काढणे आणि हे वायपरनं पुसून घेणे हेच काम असतं। तर झालेलं आहे माझे झाडून काढणं। आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मला उपवास पण आहे, त्याच्यामुळे मी सकाळ स्वयंपाक सगळं झालेला आहे माझा। पण आता संध्याकाळ दुपारचा हा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी आता म्हटलं काहीतरी गोड करावं। तर पुरणपोळीचं आणि खीर हे करायचं होतं मला, तर तिकडे मी पुरणपोळीचं डाळ टाकलेली आहे शिजायसाठी। तर आता तुम्हाला दाखवणारच आहे मी। झालेलं आहे माझं आता वायपरनं पुसून काढणं। तर आता मी त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मी आता घरामध्ये येऊन पहिले पुरणपोळी डाळ टाकली, ती डाळ शिजली असून चांगली, तिला आता घेऊन पहिले मी चाळणीत घेऊन डाळ चांगली छानपणे आता ही बारीक करून घेणार आहे। बघू शकता डाळ किती छान आणि सुंदर रीतीने शिजलेली आहे ती। आणि चाळणी घेऊन एकदम छान त्याला मी बारीक करून घेतलेली आहे। आणि गरम गरमच डाळ मी बारीक करून घेतली होती, त्याच्यामुळे ती पटकन होती गरम गरमच। आणि जायफळ शोधत जायफळ सापडलेच नाही, खूप शोधलं मी, माझ्याकडे जायफळचे मोठे चांगले जायफळ छान होते, पण ते आता दिसले नाही वेळेवर, पण जाऊ दे म्हटलं आता या बारीनं। तर आता हे बघू शकता किती छान आणि सुंदर अशी हे झालेलं आहे तयार। तर त्याच्यानंतर मी आता हे सगळं झाल्यानंतर आता एका पातेल्यामध्ये याला छानपैकी गरम करण्यासाठी याच्यावर भगुन्या म्हणजे पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे। बघा छान झालं आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण मिश्रण टाकून ते आता एकदम छान रीतीने साखर टाकून याला एकदम छान हलवून घेणार आहे आणि याचा पाक छानपैकी घट्ट करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी आता बघू शकते इकडे खिरीचं टाकलेलं आहे। तर मी दूध गरम करून त्याच्यामध्ये चुनरीचे तांदूळ घेऊन त्याच्यात टाकले चांगले धुवून, आणि त्याच्यामध्ये तांदूळ चांगले शिजू घातलेले आहेत आणि ते छान त्याची खीर तयार करायची होती मला। बघू शकता एकदम छान सुंदर त्याचं तांदूळ शिजलेले आहेत खिरीमध्ये, आणि अशीच खीर आम्हाला सगळ्यांना आवडते, त्यामुळे थोडंसं मी केशर पण टाकलेलं आहे, त्याला एकदम पिवळा कलर आलेला आहे। तर नंतर आता खिरीला मला त्याला फोडणी द्यायची होती, म्हणजे याचीच काजू बदाम ड्रायफ्रूटची। तर मी काजू बदाम खोबरं आणि विलायची याचं मिक्सरमधून कूट करून घेतलेलं आहे, तुपामध्ये टाकून ते एकदम छान रीतीने होऊन ते झाल्यानंतर मी खिरीमध्ये टाकलेलं आहे ते। आणि तेवढं काही मिश्रण जे होतं ते थोडंसं विलायची जे असं काही ते मी पुरणपोळी टाकलेलं आहे। आता कोणी टाकते त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पुरणपोळीमध्ये, कोणी नाही टाकत, मला टाकावंच वाटलं म्हणून टाकलं। मी टाकत असते कधी कधी, तर म्हटलं आता आपण विलायची नेहमी टाकते, पण म्हटलं आता टाकून विलायची काजू बदाम आणि खोबरं याची मिक्सर करून काही खिरीत टाकलं, आणि काही जे उरलेलं होतं ते मी पुरणपोळीच्या टाकून दिलं। खूप छान त्याने पुरणपोळी झालेली आहे। आता आपापली पद्धत असते, प्रत्येकाची असतेच वेगवेगळी करायची। तर तुम्ही बघू शकता किती छान सुंदर पुरणपोळी म्हणजे खीर तयार झालेली आहे। तर आता याच्यानंतर मी माझं पुरणाचं झालेलं आहे घोटून एकदम छान रीतीने त्याचा गोळा तयार झालेला आहे। हे बघा तुम्हाला दिसू शकते पातळ, पण हे नंतर हलवल्यानंतर एकदम घट्ट छान असा पुरणपोळीचं सारण तयार झालेलं आहे। तर सारण तयार झाल्यानंतर मी पटकनी आमटी तयार करायची ठरवली, आमटी केलेली आहे। आमटी केली, इकडून आता पुरणपोळ्या करायच्या होत्या मला। तर मग हे बघू छान आणि सुंदर पुरणपोळीची सारण तयार झाली, आमटी झालेली आहे, इकडे पीठ मळून घेतलेलं आहे, आणि खीर पण झालेली आहे माझी। ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला होता माझा। नंतर त्यांनी कॉट आणलेला होता, म्हटलं व्हिडिओ काढून ठेवा, म्हटलं तेवढी आठवून राहील, तर काढून ठेवलेला आहे। तर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाय।